कारण 10 वर्ष खासदार दिल्लीची कामं सोडून गेली, तिथं कुठेतरी सांगलीत आपलं मोठेपणात तासगाव सांगली सोडत. विश्वित कदमांना सुद्धा परिस्थितीनुसार कधी कधी फडणवीस साहेबांकडे जायला लागलं, एकनाथ शिंदे साहेबांकडे जायला लागलं, तरी जातात. कुठे कुठे अफवा उठतात, वावडे उठतात, पण त्याला तमा न करता जनतेसाठी मी काहीतरी खेचून आणलं पाहिजे ह्या पद्धतीनं काम करतात. ज्या काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिलं, ज्या काँग्रेस पक्षाने देश घडवला, त्या काँग्रेस पक्षाच्या अडचणीच्या काळात आम्ही सगळे काँग्रेस पक्षाच्या मागे राहणार, तुमच्या सगळ्यांची काळजी घेणार. पुढच्या काळात विश्वित कदमांच्या तरुण नेतृत्वाला महाराष्ट्राची जबाबदारी दिली तर महाराष्ट्रात सुद्धा एक हाती सत्ता ही काँग्रेस पक्षाची आणण्यापासून कोणी रोखू शकते. नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माननीय विशालदादा पाटील. कृष्णा नदीवरील कुर्ली व सूर्यगाव ला जोडणाऱ्या पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले राजस्थानचे पूर्व उपमुख्यमंत्री माननीय सचिनजी पायलट, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माजी आमदार मोहन शेठ दादा, तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आमदार माजी मंत्री डॉक्टर विश्वजीतजी कदम, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रमदादा सावंत, जिल्हा शहर अध्यक्ष पृथ्वीराजजी पाटील, महेंद्र अप्पा, जितेश भैया, बाळासाहेब बापू लाड, सिकंदरजी जमादार, उपस्थित मंचावर बुर्ली, सूर्यगाव व पलूस तालुक्यातील सर्व आसपासच्या गावातून उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी मित्र, कुणाला जर काँग्रेस पक्षाच्या भविष्याची काळजी असेल तर त्यांनी आधी मंचाकडे पाहावं आणि स्वतःला आश्वस्त करून घ्यावं. एवढ्या जोमाने आता काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेत आहे आणि पुन्हा उभारी घेत असताना तरुण पिढीच्या हातात हे काँग्रेसचं भारताच्या भविष्याचं नेतृत्व आहे. आधीमध्ये तुम्हाला वावड्या येतात, आधीमध्ये धक्का बसतो, मध्ये आपले माजी मुख्यमंत्री निघून गेले, जरा आपण म्हटलो आता काय व्हायचं. मी गावोगावी जातो आणि सांगतो की कधी कधी काही गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी घडतात आणि एवढी सत्ता भोगून पुन्हा पुन्हा जेव्हा कष्टाने पुन्हा सत्ता येते तर त्यांनीच पद भोगायला पुढे असलेली लोक आता आपोआप बाजूला गेल्यामुळे आपल्या नेत्याच्या पुढच्या काळात मुख्यमंत्री व्हायचा मार्ग सुकर झालेला आहे असं मी यात समजतो. देशाच्या नेतृत्वाला सुद्धा कळलेलं आहे की आता पुढच्या काळात जर काँग्रेसला प्रत्येक जिल्ह्यातनं प्रत्येक राज्यातनं नेतृत्व पुढे आणायचं असेल तर तरुणांना साथ दिली पाहिजे. आपल्या शेजारच्या तेलंगणा राज्यात रेवंत रेड्डी सारख्या तरुणाला 50च्या आतल्या कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने जबाबदारी दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा काँग्रेस राज्यात निवडून आणून मुख्यमंत्री पद घेतलं. या महाराष्ट्रात असेल, राजस्थानला असेल, राजस्थानची आमची ऋणानुबंध जास्त आहे. माझं लहानपण हे दर सुट्टीला राजस्थानला गेलं कारण वसंतदादा राजस्थानचे राज्यपाल होते. मग राजस्थान असेल नाही तर महाराष्ट्र असेल. पुढच्या काळात विश्वित कदमांच्या तरुण नेतृत्वाला महाराष्ट्राची जबाबदारी दिली तर महाराष्ट्रात सुद्धा एक हाती सत्ता ही काँग्रेस पक्षाची आणण्यापासून कोणी रोखू शकते. आमच्या सुद्धा मधल्या काळात जरा बुद्धिभ्रष्ट झाली होती, आम्ही सुद्धा हितून करतो. आप्पा आता काळजी करू नका, आमची भागली आहे आणि आम्हाला कालपर्यंत सुचलंय. डोक्याची केस अर्धी झाली, जी राहिलेली ठेवायची आहे या शानपणानं. आता पायलट साहेब स्टेजवर आहे पण मी सांगतो म्हणजे लोकांना माहित असेल की त्यांचं मूळ आडनाव पायलट नाहीये, त्यांचे वडील खूप चांगले पायलट होते म्हणून गावाने त्यांना नाव पायलट ठेवलं. तसं माझी आता परिस्थिती अशी झाली आहे की मी ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलेला आहे त्या विमानाचे पायलट आता विश्वजीत कदम आहे. त्या विश्वजीत कदमाला सुद्धा विश्वजीत पायलट म्हणायला हरकत नाही आणि ते जे जिथं विमान न्यायचं ठरवतील तिथं त्यांच्यावर जायचं आम्ही ठरवलेलं आहे. म्हणून लोक मला म्हणतात अहो तिकिटाचं काय झालं, ते डोक्याला ताप आता घ्यायचं नाही. तर आता आम्हाला कळते, आता फक्त नमस्कार करत आहे.
कारण मी आवाका बघितलाय. हे बघा, कधी कधी आपल्याला सुद्धा तरुणपणाने आता आमच्या पण कानाला कोणतरी लागत असते, असं करा तुम्ही पण पुढे करा. पण कधी शर्यतीत आपण जात असलो तर शेजारी आपल्या पळणाऱ्या स्पर्धकांचं अंग, त्याचं वागणं बघून शर्यत पळायची की नाही ठरवायला लागतं. विश्वित कदमांचा कामाचा आवाका बघून निश्चित आपण ठरवलं पाहिजे की असा नेता आपल्याला पाहिजे. पुराच्या काळात मी सुद्धा आपल्या तालुक्यात फिरत होतो, मलाही वाटायचं एवढं कसं काय विश्वजित कदम त्याच्या पायाला लागलं होतं. मी म्हणायचो बाळासाहेब जखम झालेली आहे, त्या पाण्यात पाय ठेवताय प्लास्टिकची साधी पिशवी बांधून. पण एवढ्या खाली जनतेपर्यंत पोहोचल्यामुळे काय खऱ्या अडचणी जनतेच्या आहेत ते विश्वजित कदमांना ताबडतोब कळते आणि म्हणून आपल्यासाठी ते राबून काम करू शकतात. मला खूप काही बोलायचं आहे, कारण मी पाहिलं एवढं जवळून की काय नेतृत्व चांगलं मिळालं तर मतदारसंघ कसा बदलू शकतो. आम्ही राज्यभर फिरतो, आता नानांनी चांगलं भाषण केलं राज्यभर फिरत असताना. कधी कधी मला वाटते आपल्या मतदारसंघाच्या लोकांना जाणीव राहत नाही, खूप सहज मिळत घेत जाते आपल्याला लक्षात राहत. कदम साहेबांनी सुद्धा ह्या मतदारसंघासाठी वेळ प्रसंगी भांडण काढलं, राजीनामे दिले, सत्ता सोडायची तयारी ठाकली, आपल्या मतदारसंघाला भांडून निधी आणला. विश्वित कदमांना सुद्धा परिस्थितीनुसार कधी कधी फडणवीस साहेबांकडे जायला लागलं, ते एकनाथ शिंदे साहेबांकडे जायला लागलं, तरी जातात. कुठे कुठे अफवा उठतात, वावडे उठतात, पण त्याला तमा न करतात. जनतेसाठी मी काहीतरी खेचून आणलं पाहिजे ह्या पद्धतीनं काम करतात. आणि म्हणून आपण सगळ्यांनी बोलले आता बोलता बोलता की कदम साहेबांचं शब्द होता, आमच्या सगळ्यांचं मागणी होती, आमची सगळ्यांची मागणी कदम साहेबांकडनं राहिलेली विश्वित कदमांनी पूर्ण केली. तसंच कदम साहेबांचं पण एक अर्धवट स्वप्न होतं, ते आता विश्वजित कदमांच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी पूर्ण करायला मदत केली पाहिजे. आणि आम्ही सगळे त्या मार्गाने सगळे जर तुम्ही बघितला एवढा एक संघपणे काँग्रेस पक्ष कधी नव्हता जो आज झालेला आहे. आणि म्हणून आम्ही सगळे एक संघ काम करणार. मला अजून खूप बोलायचं आहे, पण आज हिंदीची भाषणं एवढी भारी झाली, मला वाटायला लागलं मी लोकसभेत पोहोचलोय. काय झालं दुर्दैवाला 10 वर्षात एवढा चांगला हिंदी बोलणारा जर एक जरी खासदार आपल्याला मिळाला असता तर किमान सांगली जिल्ह्याचा प्रश्न दिल्लीत कोणतरी मांडला असता. कारण 10 वर्ष खासदार दिल्लीची कामं सोडून गेली, तिथं कुठेतरी सांगलीत आपलं मोठेपणात तासगाव सांगली सोडत. आणि म्हणून काय बाळ्या, काय राजा, बरं आहे का? विक्रमदादांनी कामं केली, पाणी आणलं, नारळ फोडायला आयला आयता बिळावर नागोबा बसलायच. आज कार्यक्रमाला कसं काय आलं मला आश्चर्य वाटतं. बघा थोडा वेळ थांबूया, कदाचित इथं मी नारळ फोडून जाईल. दुसऱ्याच्या कामाचा नारळ फोडण्यात एक नंबर खासदार. आमचं दुर्दैव आहे, कर्तृत्व आमचं कमी पडलं. पण ह्या पुढच्या काळात खूप लोक म्हणतात भाजपमध्ये जावा, असं करा तसं करा. आमची तयारी आहे थांबायची, कष्ट करायची तयारी आहे. ज्या काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिलं, ज्या काँग्रेस पक्षाने देश घडवला, त्या काँग्रेस पक्षाच्या अडचणीच्या काळात आम्ही सगळे काँग्रेस पक्षाच्या मागे राहणार, तुमच्या सगळ्यांची काळजी घेणार. ही या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासन देतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार.